जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रेश्मा बोडके आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी नुकतंच पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झाला की आपल्याला पावसाचं स्वागत करण्यासाठी, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत, मित्रांसमवेत हे आपली पावसाळी सहलीचं नियोजन करत असतात। तुम्ही देखील केलंच असेल ना? आणि म्हणूनच मंडळी तुमचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत कशा प्रकारे नियोजन करण्यात आलंय, पर्यटकांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। आणि यासंबंधी अधिकची माहिती देण्यासाठी, सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे राज्याच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर BN पाटील सरांना। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद सर। चर्चेला सुरुवात करूयात। मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी राज्याचं आपलं जे पर्यटन संचालनालय आहे तर आपल्या या संचालनालयाविषयी जाणून घ्यायला आवडेल। त्याच्या स्थापनेमागची भूमिका काय आहे त्याविषयी सांगा। आपलं पर्यटन विभागाचं एक राज्य शासनाने 2016 साली पर्यटन विषयक धोरण प्रकाशित केलं आणि त्या धोरणाचा मुख्य उद्देश होता की राज्यात पर्यटन क्षेत्र जे आहे, कारण हे असं एक क्षेत्र आहे की ज्याचा डायरेक्ट अगदी खालच्या स्तरापर्यंत त्याचा आर्थिक उन्नतीसाठी फायदा करून घेता येतो। आर्थिक विकासाचं साधन, आर्थिक विकासाचं एक साधन म्हणून याला आपल्याला कसं विकसित करता येईल, त्या दृष्टीने कसं आपल्याला ह्या उद्योगास जास्तीत जास्त प्रोत्साहन देता येईल, त्या प्रोत्साहन देण्यासाठी, प्रसिद्धी देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाची 2019 मध्ये स्थापना करण्यात आली। आपल्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक विविध पर्यटन स्थळ आहेत। पण धार्मिक पर्यटन स्थळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अष्टविनायक अशी येतात, अभयारण्य म्हटलं की ताडोबा आणि किल्ले म्हटलं की प्रतापगड, रायगड अशी ठराविक नावच आपल्याला माहीत असतात पर्यटकांना। पण त्यांच्या शेजारी इतरही तर ही अपरिचित पर्यटन स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी संचालनालयामार्फत कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? खरं म्हणजे महाराष्ट्रात इतकं वैविध्य आहे पर्यटन क्षेत्रांचं की जे आपण युरोपला जातो किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जातो ते आपल्या इथं वेगवेगळ्या, म्हणजे अगदी आपण वाळवंटाचा काही पोर्शन पकडला किंवा समुद्रकिनारे बघायचे असतील, आपल्याला महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की महाराष्ट्रात 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे आणि या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये इतकं वैविध्य आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चौपाट्या भेटतील, बीचेस आढळतात। अगदी पांढऱ्या वाळूचं बीच, सोनेरी वाळूचं, काळ्या वाळूचं, सिल्वर बीच, असं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आणि अनटच्ड व्हर्जिन असे बीचेस महाराष्ट्राच्या कोस्टलाईनमध्ये उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त इथं जर आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जो म्हणतो, जे कासव आहेत, जे वेगवेगळ्या त्याच्या प्रजाती ज्या रेअर होत चालल्यात, त्याचे प्रजननाचे स्थळं आपले वेंगुर्ला असेल किंवा रत्नागिरीतले वेगवेगळे 2-3 चौपाटे आहेत जिथं ते ब्रीडिंगसाठी येतात। आता पर्यटन विभागाने यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी वेगळे उपक्रम राबवलेत, त्यावर आपण चर्चा करूच। ते सुद्धा एक पर्यटनाचं मुख्य आकर्षण झाले आणि त्यामुळे स्थानिक लोकांना, जे पूर्वी लोक ते कासवांचे अंडे काढून खात होते, विकत होते, ते कासवाचं संवर्धन कसं करायचं आणि त्याचं पर्यटनांना एक अनुभवात्मक एक पर्यटन कसं घडेल या दृष्टीने एक सिस्टमॅटिक असं एक आपण पद्धती विकास केली। तिथं होमस्टेज वाढवले आणि स्थानिक लोकच ते पर्यटकांचे मार्गदर्शक झाले, गाईड झाले। तिथंच ते त्यांना तिथं निवासाची व्यवस्था केली आणि त्यांना त्या दृष्टीने त्या योगे तिथं त्या स्थानिक लोकांना चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्ती पण झाली, एक उत्पन्नाचं साधन बनलंय, रोजगाराच्या संधी मिळाल्यात आणि त्याचबरोबर कासवांचं पण संवर्धन झालं आणि पर्यटकांना एक अनुभवात्मक हे एक उदाहरण झालं। या व्यतिरिक्त जसं आपण समुद्राच्या अगदी लागूनच वरच्या भागात गेलो, ते कातळ म्हणून एक मोठं पठार आहे ज्याला आपण जांभा दगडाचा एक खजाना म्हणतो। तुम्ही कोकणात बघाल त्या जांभा दगडाचे वेगवेगळे असे सुंदर सुंदर मंदिरं आहेत, सुंदर सुंदर वास्तू आहेत, जे आवर्जून पर्यटक बघायला येतात। तो एक तर भाग झालाच, पण ह्या कातळ शिल्पांवर एक पेट्रोगालिस म्हणजे कातळ शिल्प म्हणून एक जे पूर्वी 1000 वर्षापूर्वीचे त्यांनी कलाकृती त्याच्यावर रेखाटून ठेवल्यात,
त्याच्यात वेगवेगळे एक इतिहास त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, वेगवेगळी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या साईटला आता आपल्याला मला सांगायचा आनंद वाटतो आहे की युनेस्कोने एक प्रिलिमिनरी साईट म्हणून आयडेंटिफाय केली आणि त्यांच्या पूर्ण ते एकदा त्यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात की ते युनेस्को साईट म्हणून पण ती एक ओळखली जाईल. या व्यतिरिक्त आपण कोकणातलाच पार्ट पाहिला, आपण कोकणापासून करूया याला देण्यासाठी की ॲग्रो टुरिझम जे आपण युनिट सुरू केले, आपण एक कृषी पर्यटन म्हणून एक धोरण राज्य शासनाने सुरू केलं आहे. आणि कृषी पर्यटन धोरण काढण्याचाही एक वेगळा उद्देश होता की आपण आता वातावरणीय बदल बघतोय, क्लायमेट चेंज होतोय, पावसाची अनियमितता बघतोय, वातावरणाची अनियमितता बघतोय. त्यासाठी शेतकऱ्याला एक काहीतरी एक वेगळा पर्यायी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणं आवश्यक होतं. आणि पर्यटकांनाही एक जे अर्बनायझेशन आपलं होतंय, आपला महाराष्ट्र एक मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन होतंय, महाराष्ट्रच नाही सर्वदूर आपण अर्बनायझेशनचा वेग बघतोय. पर्यटकांना एक असं आपली नाळ शेवटी जी जंगलाशी निसर्गाशी जोडलेली आहे, ती नाळ कुठेतरी नेहमी खुणावत असते. जर आपण मुंबईत किंवा कुठल्याही शहरात राहिलो तर आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो आणि आपल्याला नेहमी एक ट्रेस बस्टर पाहिजे असतो. लोकांना परत जाऊन तिथं सिमेंटच्या जंगलात राहायचं नसतं, मोठ्या हॉटेलमध्ये राहायचं नसतं. लोकांचा आत्ता आम्ही जो सर्वे केला त्यानुसार जो कल आहे तो जास्तीत जास्त एक जंगलाशी निसर्गाशी आपण त्या अनुभवात्मक किंवा त्याच्याशी नाळ जोडून आनंद किती उपभोगता येईल, किती आपल्याला आपला ट्रेस काढता येईल, या दृष्टीने मग कृषी पर्यटन सुरू केलं आहे. कृषी पर्यटनामुळे त्यांना एक उत्पन्नाचं एक अधिक साधन झालं आहे. त्यांना 7 ते 8 रूम्सपर्यंत आपण त्यांना विदाऊट येण्याची गरज नाही आहे, कुठल्याच परमिशनची गरज नाही आहे. त्यांना इलेक्ट्रिसिटी साधारण नॉर्मल रेटने देतो आपण. आणि पर्यटक तिथं जाऊन मग शेतीचे कामं करतात, आंबा उतरवतात, आंब्याचा रस कसा काढतात, आंब्याचा रस प्रिझर्व कसा करतो, किंवा तिथं मधमाशांचा रोल कसा आहे, मधमाशांच्या पेट्या कशा ठेवलेल्या असतात, आंब्यावर चढणे, वेगवेगळे खेळ खेळणे, हे सगळे पर्यटक तिथं अनुभव घेतात. भात लावण्यापासून तर भात काढण्यापर्यंत सर्व अनुभव घेतात. हे पर्यटन विभागाचं आपण म्हटलं की याच्या मागचा रोल काय, तर एक ही सगळ्याच्या आपल्याला टँजिबल आणि इनटँजिबल हेरिटेज आहेत ते लोकांपर्यंत, विदेशी पर्यटक असो किंवा आपले देशांतर्गत पर्यटक असो, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जास्तीत जास्त पर्यटक तिथं कसे पोहोचतील, हा एक आमचा उद्देश आहे. आपण याच्यावरती तर पुढे अजून गेलो तर आपल्याकडे वेस्टर्न घाट जो आहे सह्याद्रीचा, ते आपलं एक युनेस्कोचं एक मोठं वर्ल्ड हेरिटेज स्पॉट युनेस्कोने डिक्लेअर केलं आहे. हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. इथं अशा काही वनस्पती आहेत, असे काही प्राणी आहेत की ते फक्त त्याच एरियात आढळतात. फॉर एक्झाम्पल शेकरू जो आपला राज्य पक्षी आहे, शेकरू हा फक्त सह्याद्रीच्या घाटातच आपल्याला आढळून येतो. काही वनस्पती अशा आहेत की त्या तिथंच आढळतात. आणि याच्यात जो पर्यटकांचा वर्ग आहे तो ज्यांना ह्या सगळ्या निसर्ग पर्यटनाची आवड आहे, ज्यांना हे सगळं परिस्थितिकी म्हणजे जे निसर्गाचे जी शृंखला स्टडी करायची आहे, असं मोठ्या प्रमाणावर वर्ग येतोय. आणि आता काही ठिकाणी ते अशा नेचर ट्रेल्स आपण अरेंज करतो. फॉरेस्ट बेथ म्हणून म्हणजे फॉरेस्ट बाथ म्हणून कन्सेप्ट तयार झाला आहे. जे लोक तिथं जाऊन फॉरेस्टमध्ये फिरतात त्या ट्रेल्सला आपण बढावा देतोय. असे वेगवेगळे आपण पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांना आपण प्रोत्साहन देण्याचं काम पर्यटन संचालनामार्फत आपण करतोय. आपण नुकतंच म्हणालात की कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी जे धोरण आहे ते राबवण्यात येतं, तर त्याला नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो कसा मिळतोय? आत्तापर्यंत जे आपण मागच्या 1-2 वर्षापासून आपण जे पॉलिसीची अंमलबजावणी करतोय, धोरणाची अंमलबजावणी करतोय, आज तागात आपल्याकडे 700 कृषी पर्यटन केंद्र यांची नोंद झाली आहे आणि त्या धोरणाचा फायदा घेत आहेत. धोरणाचा फायदा घेण्याव्यतिरिक्त तिथं जी पर्यटकांची जो ओघ आहे, मग काही ठिकाणी तुम्ही फक्त त्यांनी वन शेती केलेली आहे आणि वन औषधी शेतीमध्ये प्रत्येक झाडाचं ते महत्त्व सांगतात की ह्या झाडाचं काय महत्त्व आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा आपल्या हेल्थसाठी काय महत्त्व आहे. तिथं अगदी छोटे छोटे जे कंटूर बंडिंग करून, जिथं नॅचरल नाले असतील तिथं नाले बंड करून वॉटर कॉन्झर्वेशन कसं करतात ते लोक प्रत्यक्ष जाऊन तिथं बघतात. काही ठिकाणी जसं आता रिजन वाईज आहे, आता सोलापूरमध्ये जे कृषी पर्यटन आहे त्याच्यात हुरडा वगैरे पार्टी आहे. आता हुरडासाठी लोक तिथली जी लोकल ते कुलिनरी आहे म्हणजे लोकल त्यांची जी अन्न बनवण्याची पद्धती आहे त्याचा आनंद लोक तिथे घेत आहेत. असे वेगवेगळे कृषी पर्यटन क्षेत्र आहेत. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये जास्तीत जास्त पुणे आणि जुन्नर भागात द्राक्ष पर्यटन होतं आहे, तेच नाशिक भागात पण द्राक्ष पर्यटन होतं आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर ते युरोपच्या मागे 4 ट्रिप्स आल्या, जर्मन वगैरे
जे किंवा लंडनचे आहे ती कृषी पर्यटनाचे त्यांना बघायचं होतं की कापूस कसा पिकवला जातो, कापसापासून कापसाचे कॉटनचे कपडे कसे तयार केले जातात, त्याचं बंडलिंग कसं तयार केलं जातं. त्याच्यासाठी पर्यटक येऊन 8-8 दिवस तिथं राहतात. अगदी ते कापूस काढण्यापासून तर मग ते कसा विकला जातो तिथंपर्यंत, त्याचं बंडलिंग कसं केलं जातं तिथंपर्यंत सर्व ते एन्जॉय करतात, स्टडी करतात आणि जातात. परदेशी जे पर्यटक असतात सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तर त्यांना आकर्षित करण्यासाठी म्हणजे आता तुम्ही जसं कापसाचं उदाहरण देतात, त्या अभ्यासासाठी येतात इथपर्यंत ठीक आहे, पण आणखीन जास्तीत जास्त लोकांनी यावं, परदेशी पर्यटकांनी, त्यासाठी काय केलं जात आहे? पर्यटन संचालनालयाने जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे फेअर्स होतात, म्हणजे ट्रेड फेअर्स असतात, महोत्सवाचे, जसं आता मागे लंडनला झालं, नंतर जर्मनीमध्ये बर्लिनला झालं, असे वेगवेगळ्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय महोत्सव असतात. तिथं सर्व देशातले लोक तिथं आपले तिथं एक स्टॉल उभा करून आपल्या देशाची, आपल्या राज्याची, जिथं पर्यटनाचे जे महत्त्वाचे स्थान आहेत त्याच्याबद्दल ते माहिती देत असतात. तिथं B2B2 मीटिंग, म्हणजे कसं की तिथले जे टूर ऑपरेटर्स असतात, 2 प्रकारचे टूर ऑपरेटर्स असतात. एक आपल्या राज्यातनं टुरिस्टला बाहेर नेणं आणि दुसरं बाहेरून, मग ते आंतरदेशीय असो किंवा विदेशी असो, ते त्यांना इनबाउंड टुरिस्ट म्हणतात, त्यांना इनबाउंड टूर्स ऑपरेटर्स. अशा टूर ऑपरेटर्स, तिथले जे टूर ऑपरेटर्स आहेत जे महाराष्ट्रात टूर्स अरेंज करतात, त्यांच्याशी आपण 1-to-1 मीटिंग घेतो. त्यांना आपण सांगतो की हे आमचं महाराष्ट्रात वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत, प्रत्येक स्थळाचं महत्त्व असं आहे. तिथं तर आपण फॉर एक्झाम्पल आता नाशिकची विनयार्ड्स किंवा जे द्राक्ष बागेत आहेत तिथं, किंवा द्राक्षांपासून वाईन कशी तयार करतात, ते एक्सपिरियन्शियल टुरिझमसाठी किंवा द्राक्ष किंवा झालं तर डाळिंब किंवा हापूसच्या पण आता वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतोय, डाळिंबाचे वेगवेगळे पदार्थ तयार करतोय, त्यांचं ती प्रोसेस आपण समजून सांगतो. किंवा तिथलं ते पूर्ण एक ॲम्बियन्स कसं असतं एक शेतकऱ्याचं, ते त्यांना आपण पूर्ण प्रोसेस समजून सांगतो. आणि तिथं काय काय व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था कशी आहे, तिथं तुम्ही कसं पोचू शकाल, बाय एअर कसं, बाय रोड कसं, किंवा तिथले जे टूर गाईड्स आहेत त्यांचे आपण नंबर त्यांना अवेलेबल करून देतो. आणि साधारणतः आपण एक ओव्हरऑल त्यांना आयडिया देतो की तुमचं कॉस्ट इकॉनॉमिक्स कसं असेल, सो दॅट त्यांना इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर ते टूर अरेंज करतात. त्यांना इथले लोकल आपण कॉन्टॅक्ट्स पण देतो की ते तुम्हाला इथं आल्यावर मदत करतील. सर, आपण म्हणालात की विविध उपक्रमांचं, महोत्सवांचं आयोजन करण्यात येतं. याच अनुषंगाने एक प्रश्न, ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया येथे लाईट आणि साऊंड शोचं आयोजन करण्यात येतं, तर त्याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे. अगदी शिवाजी महाराजांनी आपल्याकडे जवळजवळ महाराष्ट्रातच पण विचार केला तर 350च्या वरती किल्ले आहेत, आणि जलदुर्ग फक्त महाराष्ट्रातच आहेत, जे आपल्याला एक युनिक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तर ही सर्व माहिती, आणि आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महाराष्ट्राने काय काय कॉन्ट्रीब्युशन केलं, महाराष्ट्रातल्या काय काय म्हणजे विभूती तिथं, किंवा किती लोकांनी आपल्याला स्वतःचं त्याग केलेला आहे, त्याची सर्व माहिती आपण गेटवे ऑफ इंडियात जो लाईट अँड साऊंड शो होतो तिथं एक फिल्म तयार करून तिथं प्रोजेक्शन आपण दाखवतो. हा शो दररोज रात्री 8 ते 10 पर्यंत असतो. हा 3 भाषांमध्ये आहे, इंग्रजी, मराठी आणि हिंदी. आणि याच्यात आपण पुढे चालून एक त्यांना हेअर एडिंग पण देतो, ऐकण्याची एक सुविधा देतोय एनक्लोज टाईप, जेणेकरून बाहेर आवाज इतर लोकांना त्रास होणार नाही. आजूबाजूचे जे कमर्शियल युनिट्स असतील, हॉटेल्स असतील, किंवा आजूबाजूचे पर्यटक ज्यांना वेगळंच काही आनंद घ्यायचा असेल त्यांनाही त्रास होऊ नये म्हणून आपण ते एक एनक्लोज साऊंड सिस्टम आपण त्यांना देतोय. ध्वनी प्रदूषणालाही आळा बसतो, कारण आपण सस्टेनेबल टुरिझम आणि इको टुरिझम हे 2 जे पार्ट आहेत त्याच्यावर पण आपला पर्यटकांना जास्तीत जास्त ते अवलंबण्याचा आपला फोकस आहे. ह्या शोला आपण बुक माय तिकीट जे आहे त्याच्या थ्रू ते पर्यटक बुक करू शकतात आणि आपलं सीट पण रिझर्व करू शकतात. इथली क्षमता 250 सीट्सची आहे आणि हा शो डेली असतो. नक्कीच पर्यटकांसाठी एक चांगली पर्वणी आहे, चांगला आस्वाद त्यांना घेता येईल या ठिकाणी. आणि रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. म्हणजे एक आपल्याला मेन काय आहे की पर्यटन, आपण जेव्हा त्याला पर्यटन एक अर्थार्जनाचं साधन म्हणून बघतो, तेव्हा सरासरी आपला उद्देश असतो की आपल्या त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी किंवा पर्यटन स्थळाच्या आजूबाजूचे जे टूर सर्किट्स आहेत तिथं पर्यटकाने साधारणतः 2 ते 3 दिवस तिथं आपला मुक्काम ठेवावा, जेणेकरून एक पर्यटन साधारणतः महाराष्ट्रात आज 8,000 रुपये खर्च करतो सरासरी. दिस इज ॲव्हरेज, म्हणजे कमी असेल जास्त असेल, पण सरासरी 8,000 रुपये खर्च करतो. आणि जर ते पर्यटक 2 ते 3 दिवस राहिले तर त्या परिसरात 24,000 रुपये एक पर्यटक खर्च करतो.
हा प्रत्यक्ष खर्च झाला. मग ते 24,000 मग त्याला कोणतरी ब्रेड बनवणारा असेल, कोणतरी टूर गाईड असेल, हा अप्रत्यक्ष खर्च झाला. म्हणजे याच्यात आपण त्यांना डायरेक्ट रोजगार निर्मिती पण देतो आणि अप्रत्यक्ष रोजगार पण निर्माण करत असतो. त्यामुळे पर्यटन संचालनालयाचं आणि पर्यटन विभागाचं धोरण आहे की जास्तीत जास्त पर्यटन आकर्षण तयार करणे, म्हणजे नवीन नवीन अट्रॅक्शन्स तयार करणे, ते विकसित करणे, जेणेकरून पर्यटन जास्तीत जास्त महाराष्ट्रात थांबतील आणि ते पर्यटनाचाही आनंद घेतील आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होईल. तुम्ही आता म्हणालात की रोजगार निर्मिती देखील होते, त्यामुळे मुळातच पर्यटन क्षेत्रामध्ये संधी फार आहेत रोजगाराच्या. तर या रोजगार निर्मितीसाठी आणखी काही या व्यतिरिक्त काही प्रयत्न होत आहेत का? मार्च 2023 पर्यंत जर आपण अहवाल पाहिले, जे टाटा कन्सल्टन्सीने पण तयार केलेत आणि इकॉनॉमिक काउन्सिल ऑफ जी महाराष्ट्राची आहे त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार मार्च 2023च्या अहवालानुसार 5.3 बिलियन आपण रोजगार निर्मिती केली आहे. त्याच्यातली 2.8 बिलियन ही डायरेक्ट रोजगार आहे आणि उरलेली ही अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झालेली आहे. आणि आपण सकल उत्पादनामध्ये पाहिलं, JVA पाहिलं तर पर्यटन क्षेत्राचा जो कॉन्ट्रीब्युशन तर 11% आहे. म्हणजे हे स्वतःच इतकं स्वयंस्पष्ट आहे की पर्यटन क्षेत्रात आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं की जे काही देश आहेत ते फक्त पर्यटनावर अवलंबून आहेत, आपल्याकडे पर्यटनाचा तर इतका वाव आहे, त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगले असेट्स आपल्याकडे आहेत, त्यांचा जर आपण उपयोग केला तर पर्यटन हा एक मेजर आपल्या उत्पादनाचं साधन होऊ शकतं. तर व्यवसाय वाढीसाठी कशा प्रकारे प्रयत्न होत आहे यामध्ये? सध्या आता आपण व्यवसाय 2 प्रकारे वाढवता येतात की पर्यटकांना त्याची माहिती व्हावी, याच्यासाठी आपण वेगवेगळे महोत्सव घेत असतो थ्रूआउट द महाराष्ट्र, वेगवेगळ्या भागातले. ह्यावर्षी आपण 17 महोत्सवांचं एक कॅलेंडरच तयार केलं आहे आणि याच्यासाठी हे कॅलेंडर बनवताना आपण सगळे जे यातले भागधारक आहेत, स्टेक होल्डर्स आहेत, मग ते पर्यटक असतील, टूर ऑपरेटर्स असतील, टूर एजंट्स असतील, टूर गाईड्स असतील, या सगळ्यांच्या सहमतीने आपण हा 17 उत्सवांचा म्हणजे पर्यटन उत्सवांचा कार्यक्रम घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण 5 मुख्य ठेवलेत. जसं मुंबई इंटरनॅशनल फेस्टिवल आपण घेणार आहोत, नंतर शिवनेरी महोत्सव आपण मेजर फोर्ट्स ऑफ शिवाजी हा उत्सव घेतोय, नंतर मुंबईचं जे गणेश उत्सव जे मेन आहे इंटँजिबल हेरिटेज त्याचा पण आपण महोत्सव आता घेतोय. आणि प्रत्येक जिल्ह्यात आपण जसं एलोरा अजंठा एलोरा फेस्टिवल असेल, नंदुरबारमध्ये तोरणमाळ आदिवासी फेस्टिवल घेतोय, धुळ्यामध्ये बारीपाडा म्हणून जे एक सेल्फ इकोसिस्टम तयार केलेलं त्याचं एक वैशिष्ट्य अजून वेगळंच आहे, ते पण लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण घेतोय. हे उत्सव हा एक पार्ट झाला. उत्सवाच्या माध्यमातून त्या पर्यटन स्थळाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहोचावी आणि तिथं जास्तीत जास्त लोक यावेत. आता आम्ही जूनमध्ये काजवा महोत्सव घेतला होता. काजवा महोत्सव भंडारदऱ्याला आहे, अहमदनगर जिल्ह्यात, नाशिकच्या बाजूलाच आहे. अनाऊन्समेंट केल्यानंतर तिथले सर्व होमस्टेज फुल झाले, तिथल्या आजूबाजूचे रिसॉर्ट्स सर्व फुल झाले, तिथले टूर गाईड्सला पूर्ण एंगेजमेंट त्यांच्या झाल्या. म्हणजे जे 15 दिवस तो आम्ही ऑफिशियली महोत्सव 2च दिवसाचा अनाऊन्स केला, पण काजवा ब्रीडिंग महोत्सव तो पाऊस पडेपर्यंत चालूच असतो. एकदा लोकांना माहिती झालं की 15 दिवस तिथं फुल टुरिझम येत होतं, पूर्ण होमस्टेज बुक होते, पूर्ण ॲग्रो टुरिझम युनिट्स जिथं तिथं होते तिथं बुक झाले. तिथले त्यांनी लोकल जे आपले खाद्य संस्कृती आहे, लोकल जे पाककला आहेत त्याचा त्यांनी आनंद घेतला. तिथले जंगल सफारी केल्या लोकांनी आणि त्यामुळे 15 दिवस तिथं जो पर्यटकांचा ओढ आला, त्यामुळे तिथले स्थानिक परिस्थितीमध्ये जो आर्थिक लाभ झाला, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. हा एक म्हणजे महोत्सव घेण्यामागचा हा एक उद्देश आहे. महोत्सवाचा विषय आलाच आहे म्हणून विचारते, जुन्नर येथे शिवनेरी महोत्सवाचा मागच्या वर्षी आपण घेतला होता. त्याला कसा प्रतिसाद होता? जवळजवळ 20,000 पर्यटक किंवा तिथले आजूबाजूच्या परिसरातील लोक तिथं सहभागी झाले होते. आणि ह्या महोत्सवामध्ये विशेष म्हणजे आपण एक महाराष्ट्रातली पहिली टेंट सिटी पण तिथं कशी असते याचं पण उदाहरण तिथं दाखवलं होतं. या व्यतिरिक्त लोकांच्या सहभागाने स्थानिक जे खेळ आहेत, मग बैलगाडा शर्यत असेल, कुस्ती असेल, कबड्डी असेल, याचे वेगवेगळे तिथं आपण नियोजन केलं होतं, जेणेकरून लोकांचा त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा आणि झाला. म्हणजे ते स्थानिक आपले जे शिवकालीन गाव असेल, शिवकालीन खेळ असतील ते आपण डेमॉन्स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला. परत ते किल्ले चढण्याची स्पर्धा,
अच्छा. पूर्ण सगळे शाळेतले महाविद्यालयीन विद्यार्थी तिथं आलेले होते. त्यांच्यासाठी आपण स्पेशल व्यवस्था केली होती. देखो अपना देश या अंतर्गत आपण पहा आपला महाराष्ट्र अशी पण एक योजना त्यात राबवली, थीम राबवली. तिथं NSSचे विद्यार्थी आणले. NSSच्या विद्यार्थ्यांमार्फत आपण सगळ्या पर्यटकांना किंवा सगळे शालेय विद्यार्थी असेल त्यांना की एक शाश्वत पर्यटन कसं असावं. युजली आपण बघत असाल सिंहगड असो किंवा कळसुबाईचं शिखर असो, पर्यटक तिथं जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचं ते त्याच्यात हे करावं. त्याचं पण एक मार्गदर्शन आपण तिथं केलं की एक जबाबदार रिस्पॉन्सिबल टुरिझम कसं असावं, रिस्पॉन्सिबल पर्यटक म्हणून आपण कसं वागावं त्याचंही तिथं आपण हे दिलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन होतं की महाशिवआरती. तिथं 20,000 महिला बचत गटाच्या महिला किंवा आजूबाजूच्या तिथल्या स्थानिक महिला तिथं स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या आणि एकाच वेळेस आपण 20,000 दिवे तिथं प्रज्वलित केले आणि ती महाआरती केली. राज्यात पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी देखील विविध संस्थांशी करार करण्यात आले आहेत. तर या अंतर्गत कोणत्या बाबींवर विशेष भर दिलाय? आता करार करताना आपण दोन गोष्टी बघत असतो की जे नवीन निश टुरिझम आहे त्या निश टुरिझमला कसा जास्तीत जास्त वाव मिळेल. आता एज्युकेशन टूर ऑपरेटर जे असतात त्यांचे जे असोसिएशन्स आहेत त्यांच्याबरोबरही आपण करार केलेला आहे. ते जे वेगवेगळ्या शाळेच्या सहली असतात ते रँडमली कुठेही नेतात. ते न नेता आपल्या महाराष्ट्रातच भरपूर असे ठिकाणं आहेत की तिथं विद्यार्थ्यांना एक पर्यटनाचाही आनंद घेता येईल, त्याचबरोबर त्यांना काहीतरी लर्निंग्स मिळेल. बर्ड सँक्च्युरी असेल नांदूर मधमेश्वर, तिथं सगळ्या टूर डायव्हर्ट होतात. किंवा पावसाळी पर्यटन असेल भंडारदरा धरण, तिथं आपल्या धरणाची माहिती दिली जाते की धरणांचा उपयोग कसा होतो, धरणांचं स्ट्रक्चर काय असतं. त्याचबरोबर तिथल्या एक जे जलपर्यटन आहे तेही त्याचा आस्वाद घेता येतो. तिथं फिशिंग कशी होते, फिशलिंग्स कसे सोडले जातात, हा अनुभवात्मक पर्यटनही विद्यार्थ्यांना तिथं दिलं जातं. वेगवेगळे ॲडव्हेंचर्स जिथं आहेत म्हणजे रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा फोर्ट क्लाइम्बिंग असेल तिथेही हे टूर्स दिल्या जातात. पावसाळी पर्यटनाचा विषय आलाय म्हणूनच पावसाळा म्हटलं की आपल्याला सध्या बघायला मिळतं तरुणांमध्ये जास्त ट्रेकिंगची क्रेज आहे आणि त्यामुळे मग अशा ठिकाणी गर्दी वाढत असते. तर मग यासाठी काही नियमावली आपण संचालनालयामार्फत तयार केली आहे का? हो, आपण एक ॲडव्हेंचर टुरिझमची पॉलिसीज तयार केलेली आहे. त्याच्यात ॲडव्हेंचर टुरिझममध्ये 4 पार्ट येतात. एक लँड टुरिझम, लँड ॲडव्हेंचर, दुसरं वॉटर स्पोर्ट्स किंवा वॉटर ॲडव्हेंचर, तिसरं एअर. याच्यासाठी आपण जे पात्र संचालक आहेत म्हणजे वॉटर स्पोर्ट्स बोटिंगवाले असतील किंवा स्कुबा डायव्हिंग असेल, ज्यांना त्यांच्याकडे प्रशिक्षण त्यांनी घेतलं असेल, त्यांची बोट रजिस्टर झालेली पाहिजे, त्यांच्याकडे प्रॉपर प्रशिक्षण घेतल्याचं लायसन्स पाहिजे, प्रॉपर ऑपरेटरचं ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा पाहिजे. हे सर्व चेक करतो आपण आणि त्यांनाच लायसन देतो. अदरवाईज कोणालाही येऊन तिथे बोटिंग करण्याची परमिशन देत नाही. त्यामुळे बघितलं असेल आपण की महाराष्ट्रात ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे नाहीच आहे, नगण्यच आहे. जे झाले ते अगदी कॅज्युअल. म्हणजे त्यामुळे MMBचाही त्याच्यावर वाच असतो. आपले स्थानिक जे पोलीस असतात त्यांनाही आपण निगराणीसाठी त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. एक भरारी पथक आपलं कंटिन्युअस त्यांचं इन्स्पेक्शन करत असते. मदत कक्ष सुरू केले? मदत कक्ष पण आहे. मदत कक्ष त्यांना समजा काही अडचण आली तर दे कॅन कॉल इमिजिएटली. आपण एक चॅटबोट म्हणून एक संकल्पना केली, त्याच्यावर मी सविस्तर सांगेलच. चॅटबोटमध्ये महाराष्ट्रातल्या पर्यटनाची सर्वच माहिती आहे. त्याचा नंबरही मी आपल्याला सांगतो. आणि त्यात आपल्याला समजा कुठे टूर अरेंज करायची असेल वॉटर स्पोर्ट्सशी संबंधित किंवा आपण ट्रेकिंगचा प्रश्न विचारला ट्रेकिंगचा, मग बेस्ट ट्रेकिंग साईट तिथं त्याची कॅपॅसिटी किती आहे, ओव्हर क्राउडिंग होऊ नये, मग ती पण माहिती तिथं दिली जाते. राज्यात टेंट सिटी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे, तर त्याचं स्वरूप नेमकं काय आहे? सध्या टेंट सिटी जसं नवीन अट्रॅक्शन, पर्यटक जास्तीत जास्त महाराष्ट्रात कसे राहतील आणि जास्त रोजगार निर्मिती कसं होईल, एक नवीन अट्रॅक्शन तयार करणं हा एक यामागचा मुख्य उद्देश आहे. लोकांना सिमेंटच्या एक स्ट्रक्चरमध्ये राहून कंटाळा आलाय. एक नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण अशी एक त्यांना संकल्पना किंवा कन्सेप्ट की ज्याच्यात ते आनंद घेऊ शकतील म्हणून आपण टेंट सिटीचा कन्सेप्ट केलाय. टेंट सिटीमध्ये तुम्हाला अगदी नॉर्मल टेंटपासून जे अगदी कॅम्पला आपण यूज करतो 1 दिवसाच्या, त्या कॅम्पपासून तर अगदी 5 स्टार लक्झरीज टेंट पण आपण त्यांना तिथं उपलब्ध करून देतोय. पहिल्या टप्प्यात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 9 ठिकाणी टेंट सिटीचा आपण प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. ती ह्या 2-3 महिन्यात कार्यान्वित होऊन जाईल. परत आपण भंडारदरा जे धरण आहे त्या डॅमवर पण आपण एक टेंट सिटी अंतिम टप्प्यात आहे, ते पण हे होईल, कार्यान्वित होईल.
मेजर हाच उद्देश की हा टेंट सिटीचा अनुभव, मग त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे गेम्स अवेलेबल असतात, वेगवेगळं प्रशिक्षण पण दिलं जातं, त्यात त्या भागातली माहिती दिली जाते आणि परत त्या भागातले जे पाककृती आहेत ते पण तिथं एक उपलब्ध करून दिल्या जातात. अच्छा. म्हणजे रिक्रिएशन प्लस स्टे असं दोन्ही पार्ट. आणि आजूबाजूला मग टूर्स जे आहेत, 1 दिवसाच्या टूर्स, 2 दिवसाच्या टूर, जे जवळपासचे अट्रॅक्शन्स आहेत तिथं ते टूर्स आपण टूर गाईडच्या मदतीने जे टेंट सिटीमध्ये राहतात त्यांना आपण अरेंज करून देतो. अगदी. सर, महिला सक्षमीकरण हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, तर यावर कसा भर दिला जातो? टुरिझममध्ये खरं पाहिलं तर महिलांचा खूप महत्त्वाचा रोल आहे, प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो. फॉर एक्झाम्पल अगदी टूर ऑपरेटरपासनं, टूर ऑपरेटर्स महिला असतील किंवा होमस्टेमध्ये जर आपण पाहिलं तर बहुतांश महिलाच होमस्टेमध्ये ते होमस्टे ऑपरेट करत असतात. कृषी पर्यटनामध्ये सुद्धा जे ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहे ते महिलांचंच आहे. ही सर्व बाब आपण विचारात घेऊन आपण आई धोरण शासनाने मंजूर केलं आहे. बरं. सर्वच ठिकाणी आपण 5 स्टार हॉटेल उभे करू शकत नाही, पण आपण 5 स्टार होमस्टे, 3 स्टार होमस्टे, 1 स्टार होमस्टे तर उभं करू शकतो. पण त्यासाठी आवश्यकता आहे की त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा त्यांना आर्थिक सहाय्य. त्यासाठी मग 15 लाखापर्यंत समजा एखाद्या महिलेचा होमस्टे असेल आणि तिथं पर्यटन क्षेत्राचं ठिकाण आहे, चांगला टुरिस्टचा फ्लो आहे, जसं अलिबाग असेल किंवा रायगड असेल, तिथं पर्यटकांचा खूप फ्लो आहे, पण चांगल्या क्वालिटीचे होमस्टे त्यांना उपलब्ध करून देणं हे एक आपलं धोरण आहे. त्यामुळे तिथल्या महिलांना एक 15 लाखापर्यंत आपण सॉफ्ट लोन उपलब्ध करून देणार. त्याचा वरचा जो इंटरेस्ट असेल 4 वर्षापर्यंत तो शासन त्यांना पे करणार. जसं जसं ते पर्यटनाचा बिझनेस वाढवतील आणि त्याचबरोबर त्यांची हँड होल्डिंग पण करणार, की त्यांची हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग त्यांना देणार, त्यांचे विमा काढून देणार, जेणेकरून त्यांना एक प्रोटेक्शनही मिळेल आणि पर्यटकांशी आपण त्यांना काय काय मिनिमम बेसिक सुविधा चांगल्या पाहिजे, चांगलं स्वच्छतागृह, चांगला बेड, सगळ्या व्यवस्थित सुविधा आणि तिथलं स्थानिक त्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, हे आपण त्यांना याच्यासाठी आई धोरणात त्याचा समावेश आहे. त्यांना आर्थिक सहाय्यही मिळेल, त्यांना प्रशिक्षणही मिळेल. हा झाला एक महिलांचा सक्षमीकरणाचा पाठ. या व्यतिरिक्त जर त्या महिला टूर ऑपरेटर्स म्हणून काम करत असतील तर तिथेही त्यांना जे सहाय्य पाहिजे ते पण शासनाकडनं या योजनेअंतर्गत दिलं जाईल. किंवा टूर गाईड म्हणून जर महिला असतील तर आपण टूर गाईड म्हणून त्यांना स्पेशल प्रशिक्षणाच्या बॅचेस आपण ह्या वर्षी अरेंज केलं आहे. त्यात 500 महिलांचं आपण उद्दिष्ट ह्या वर्षी ठेवलं आहे की त्या क्षेत्रातल्या महिला, म्हणजे एका ठिकाणी समजा युनेस्को हेरिटेज साईट असेल, त्या युनेस्को हेरिटेज साईटची माहिती देण्यासाठी महिलांना प्रशिक्षित करायचं. त्या महिला मग त्यांना ते जेवढे पर्यटक असतील त्या पर्यटकांना त्या स्थळ दाखवून त्याची माहिती देतील. किंवा समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळं समजा कासव ब्रीडिंग, त्याची सायकल कशी असते, तो किती लांबून प्रवास करून येतो, त्याचं महत्त्व, की त्याची 14 दिवसाचं इन्क्युबेशन पिरियड असेल त्याची माहिती, ते सर्व ते महिला देतील. आणि परत ते त्यांचं जर होमस्टे असेल तर ते ऑल सर्व्हिस देऊ शकतात, म्हणजे टुरिस्ट गाईडपासून तर जेवणापासून तर राहण्यापासून. या प्रकारे आमचं या धोरणाअंतर्गत जेवढं महिलांना प्रोत्साहन देता येईल तेवढं आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणालात की महिलांना प्रशिक्षण या वर्षापासून सुरू करण्यात आलंय, तर म्हणजे नेमकं त्याची माहिती यांना कुठे मिळणार आहे आणि ते प्रशिक्षण किती कालावधीचं असेल? प्रशिक्षणाचे याच्यात 2 पार्ट आहेत. एक 3 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स पण आहे. सुरुवातीला तसं आपण पहिलं जे प्रिलिमिनरी रजिस्ट्रेशन आहे आणि प्रिलिमिनरी कोर्स आहे तो आपण मोफत ठेवला आहे. एक ग्वाल्हेरची जी इन्स्टिट्यूट आहे टुरिस्ट गाईड ट्रेनिंगची, त्याच्या मदतीने आपण हे सगळे कोर्सेस त्या जिल्ह्यात आपण स्थानिक पातळीवर जाऊन त्यांना प्रशिक्षण देतो. हा झाला शॉर्ट टर्म, म्हणजे 2 दिवसाचा, 3 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा कोर्स. या व्यतिरिक्त आपण डिप्लोमास पण आता सोलापूरला आपण हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू केली आहे. ह्या वर्षापासून आपण तिथं ग्रॅज्युएट कोर्स पण सुरू केला आहे. हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग, हाऊसकीपिंग सारखे छोटे छोटे कोर्सेस पण सुरू केलेत आणि त्याच्यात गाईड प्रशिक्षण पण आपण ठेवलं आहे. परत कुलिनरी ट्रेनिंग पण, म्हणजे वेगवेगळ्या पाककलांचं आपण कसं डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो किंवा त्याला रिफाईन कसं करू शकतो ते पण, त्याच्यात काही काही नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत त्याचं पण आपण त्यांना प्रशिक्षण तिथं सुरू केलेलं आहे. आता प्रशिक्षणाविषयी माहिती देत आहात, पण ही माहिती नेमकी कुठे मिळणार? ही आपल्या वेबसाईटवर पण आहे, आपले सोशल मीडिया आहेत त्याच्यावर पण आपण ही माहिती देत असतो. आणि स्थानिक जेवढे आत्ता जे कार्यरत टूर ऑपरेटर्स आहेत किंवा टूर गाईड्स आहेत त्यांच्यापर्यंत पण आपण त्यांचा एक नेटवर्क, आपण ग्रुप तयार केलेला आहे, त्यांना पण आपण ही माहिती देतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यटन क्षेत्रातला डेटा अवेलेबल असणं. त्यासाठी आपण आता नवीन संकल्पना आणतोय, एक ॲप आपण तयार करतोय.
जेही टूर ऑपरेटर असेल, टूर गाईड असेल, छोटा हॉटेलवाला असेल त्या क्षेत्रातला, फॉर एक्झाम्पल गणपतीपुळे क्षेत्रात एखादा ट्रान्सपोर्ट असेल, ऑपरेटर असेल, टूर ऑपरेटर असेल किंवा टूर गाईड असेल किंवा टूर एजंट असेल किंवा एखादं छोटं हॉटेल असेल किंवा होमस्टे असेल, त्याचं आपण त्यांना लिंक ओपन करून देते. त्यांनी त्याचं लोकेशन, त्याचं काय महत्त्व आहे, त्याचं एक युनिक काय, वेगळेपण काय, ते त्यांनी माहिती भरावी, रजिस्टर करावं. त्याने क्लिक म्हटलं की त्याला DOTचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. जेणेकरून आपला उद्देश त्याचा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या उद्योजकाची किंवा पर्यटन क्षेत्रात जे काम करतात त्यांची माहिती जास्तीत जास्त बाहेरच्या पर्यटकांपर्यंत पोहोचावी. मग हा डेटा एकदा तयार झाला की आपण तो सोशल मीडियावर किंवा वेबसाईटवर सर्वदूर उपलब्ध करून देत आहोत. सर, शहरी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटन प्रामुख्याने असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर ग्रामीण भागातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी संचालनालयामार्फत कोणते प्रयत्न सुरू आहेत? एक ॲग्रो टुरिझम पॉलिसी आपण हे केली. ॲग्रो टुरिझम पॉलिसी ही मुख्यतः भाग आहे किंवा पेरी अर्बन एरिया, त्याच्या पॉलिसी आहे. पॉलिसीपासून एक पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी ह्या कृषी पर्यटनात नोंद घेऊ शकतात. एकदा त्यांनी ही नोंद घेतली की त्यांना आपण राज्य शासन जे GST भरतं ते आपण काही वर्षासाठी ते आपण त्यांना माफ करत असतो, म्हणजे आपण त्यांना देत असतो. इलेक्ट्रिसिटी जो आहे ते आपण घरगुती दराने त्यांना इलेक्ट्रिसिटी देतो. इलेक्ट्रिसिटी ड्युटी आपण त्यांना माफ करतो. हे एक झालं. या व्यतिरिक्त एक कारावान पॉलिसी आहे. कारावान पॉलिसी म्हणजे आजकाल कारमध्येच किंवा व्हॅनमध्ये किंवा ट्रकमध्ये पूर्ण त्यांची निवासाची व्यवस्था असते किंवा ते तिथं जाऊन कॅम्प करू शकतात. असं कृषी पर्यटना ठिकाणी किंवा पर्यटन ग्रामीण भागात जे पर्यटन क्षेत्र आहेत, ते मंदिर असेल किंवा किल्ला असेल, फेमस धबधबे असतील, तिथं जाऊन ते कॅम्प करू शकतील. जेणेकरून ते स्थानिक लोकांना तिथं रोजगार मिळेल. तिथे कॅम्प गेल्यावर मग त्यांना बेसिक सुविधा जे पुरवण्याचं काम करतात ते स्थानिक लोकच करतात. हा एक ग्रामीण टुरिझमचा पार्ट झाला. परत रुरल टुरिझम म्हणजे आपण आता प्रत्येक जिल्ह्यात, जसं आपण उद्योग विभागाचं पाहिलंय, शासनाचं आपण उद्योगाचं एक जिल्हा एक उत्पादन, तसं आपण एक नवीन संकल्पना राबवतो ह्या वर्षापासून माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतनं, की एक जिल्हा एक पर्यटन क्षेत्र विकसित करणं. म्हणजे एक पर्यटन क्षेत्र त्या जिल्ह्यातलं पूर्ण विकसित करून त्याच्यावर मेजर फोकस केला म्हणजे लोकांना ते त्या बाजूचं सर्किट, त्या पर्यटन क्षेत्राची माहिती, तिथं राहण्याची व्यवस्था, सर्व सुविधा त्याला उपलब्ध असतील. आता आपल्या महाराष्ट्रात बरेचसे पर्यटन क्षेत्र असूनही पर्यटकांना फक्त मुंबई, अजिंठा, वेरूळ असे ठराविक क्षेत्र माहिती आहेत. आपलं जर आपण ठरवलं की जिल्ह्यात एक मुख्य पर्यटन क्षेत्र विकसित करायचं आणि त्याच्या अवतीभोवती मग एक टूर सर्किट तयार करायचं, जेणेकरून पर्यटक तिथं राहतील आणि आजूबाजूच्या क्षेत्राची माहिती घेतील आणि पर्यटनाचा आनंद घेतील. नक्की सर. पर्यटकांना आपण संचालनालयामार्फत ज्या विविध योजना आहेत, उपक्रम आहेत जे राबवले जातात, त्याची सविस्तर माहिती हवी असेल किंवा त्यांना काही संपर्क साधायचा असेल आपल्याशी, तर तो कुठे साधू शकतात? ऑनलाईन आपण डेडिकेटेड एक ईमेल ID पण दिलेला आहे. या व्यतिरिक्त आपण सोशल मीडियावर आपला महाराष्ट्र टुरिझमचं मोठ्या प्रमाणावर आपण प्रेझेन्स आहे. आपला इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, ट्विटरचं अकाउंट आहे, आता नवीन थ्रेड जे आले त्याचं पण अकाउंट आहे, नंतर फेसबुक आहे, यूट्यूब लाईव्ह पण आपलं आहे. कोणत्या नावाने हे समजलं तर? महाराष्ट्र टुरिझम ऑफिशियल या नावानेच आहे. या नावाने आहे. व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. आपण आता चॅटबोट जो आपला आहे त्याला पर डे व्हिजिट्स 15,000 आहेत. चॅटबोटचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यावर आपल्याला वाटलं तुम्ही त्यांना चॅटबोटला फक्त मेसेज टाकायचा की माझी 2 दिवसाची भंडारदऱ्याची ट्रिप करून दे. ही विल प्लॅन एव्हरीथिंग की तुम्हाला कुठून कशी बस पकडायची, कशी ट्रेन पकडायची, कुठं राहायचं, राहायची प्रोबेबल साईट देतात, त्या साईटची सगळं माहिती देणार की इम्पॉर्टन्स काय आहे, सर्व माहिती देतात. बरं, हा नंबर आपल्या पर्यटकांना सर समजू शकेल का, आपण सांगाल का? 9403878864 हा चॅटबोट आहे. याच्यावर आपण व्हॉइस कॉल करू शकत नाही, पण ह्या चॅटबोटवर आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही पर्यटन क्षेत्राची माहिती, डिटेल माहिती आपण विचारू शकता आणि ही कुठल्याही भाषेत विचारू शकता. अगदी इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, जर्मन सगळ्या भाषेत माहिती उपलब्ध आहे. तुम्ही अगदी की इन केलं की मला कळसुबाईची माहिती द्या, कळसुबाई ची माहिती पण मिळेल. तिथं कसं काय आहेत, तिथे संस्कृती वेगळंपणा काय, सर्व माहिती तिथं मिळेल.
इव्हन त्यांना तुम्ही सांगितलं की मला 4 दिवसाची कोल्हापूर ट्रिप करून द्या, तो 4 दिवसाचे तुमचे नियोजन करून देतो. सर, खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे जाता जाता आपण पर्यटकांना काय आवाहन कराल? महाराष्ट्रात खूप वैविध्यपूर्ण असे पर्यटन स्थळं आहेत. अगदी समुद्र कोस्टलाईनपासून समुद्राचे बीचेस, सह्याद्री घाट, पश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळे वैशिष्ट्य, अगदी तोरणमाळसारखे थंड हवेचे ठिकाणं, माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाणं, या सर्वांचा आनंद घ्या. महाराष्ट्रात जे पावसाळ्यातला जो आनंद असतो, पर्यटनाला बहार आलेला असतो, त्याचाही आनंद घ्या. पण आनंद घेताना एक जबाबदार पर्यटक म्हणून पण जबाबदारीने वागणं आपलं कर्तव्य आहे. आपले गड किल्ले असतील, आपले पर्यटन क्षेत्र असतील, तिथं शिवाजी महाराजांचा उद्देश होता की माझ्या गड किल्ल्यांचं आपण संरक्षण करावं, नाही की तिथं जाऊन प्लॅस्टिक फेकायचं किंवा आपलं नॉन बायोडिग्रेडेबलच्या कचरा तिथं फेकणे, सॅचेट्स फेकणे, पेट बॉटल्स फेकणे, हा उद्देश कधीच नव्हता आणि कोणाचाही नसावा. आपलं पर्यटन क्षेत्र आपण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच घेऊया आणि आपले पर्यटन क्षेत्र समृद्ध बनवूया. सर, आज आपण वेळात वेळ काढून कार्यक्रमात आलात आणि खूप सखोल आणि सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, पर्यटकांना दिली, त्याबद्दल खरंच आपले खूप आभार. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र जय